अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. दुर्लक्ष करू नका. मन लावून शेवटपर्यंत हा संदेश ऐका. बाळा, तुमच्या आयुष्यात खूप आनंद, सुख, समृद्धी घेऊन आलेला हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन बदलेल. तुम्ही खूप भाग्यवान आहात जो हा संदेश तुमच्या समोर आला आहे. कोणाजवळही हा स्वामी संदेश जात नाही. जो माझा प्रिय भक्त आहे त्याच्यापाशी हा संदेश जातो. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी. बाळा, आमच्यावर विश्वास असेल तर तू पाहशील. आमच्या भक्ताची काळजी आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त असते. तुला वाटत असेल आमचं तुझ्याकडे लक्ष नाही, तसं समजू नकोस. आमच्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतं आणि आम्ही या संदेशाद्वारे तुझ्याशी संवाद करतो. तू आमची आरती, तारक मंत्र, आमचे नाम ही ऑनलाईन ऐकत असतोस. म्हणून आम्ही सुद्धा तुला ऑनलाईनद्वारे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. माझा आशीर्वाद आहे की येणारे वर्ष आनंदी, सुख, समृद्धीने भरभरून तुझे जाणार आहे. कधी तू अपेक्षा पण केली नाहीस असे दिवस तू अनुभवणार आहेस. आर्थिक अडचणी कायमची नष्ट होणार आहे. तू कर्जमुक्ती होणार. तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. येणारा काळ तुझ्यासाठी खूप चमत्कारिक असणार आहे. माझ्यापाशी जे तू रडून मागत होतास ते मी आज द्यायला आलो आहे. आता रडायचे दिवस संपले. आजवर सर्वांना मदत करत आला आहेस, पण आता त्याचं फळ तुला भेटणार आहे. आणि तू मदत ही खूप प्रामाणिक केली आहेस, कधीही बोलून दाखवलं नाहीस. यालाच तर खरा स्वामी भक्त म्हणतात. बाळा, आमचे प्रत्येकाकडे लक्ष असतं. माझ्याकडे प्रत्येकाची नोंद असते. ज्याला त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत असते. तू आता तुझ्या नवीन वर्षाची सुरुवात एक मनात संकल्प करून करणार आहेस. आजपर्यंत माझ्यासमोर बसून माझ्या सारामृत गुरुचरित्राचे संकल्प करून तू पारायण केले आहेस. आज तुझ्यासाठी तू संकल्प करायचा आहे की आयुष्यात कितीही अडचणी येऊ दे, घाबरायचं नाही. माझे नामस्मरण करायचे, विसरायचं नाही. आणि तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा संकल्प म्हणजे तुझा आळस. तू खूप आळसी आहे आणि त्या तुझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. नेहमी प्रयत्न चालू ठेवायचा. आयुष्यावर खूप मोठा तुझा परिणाम होत आहे. नेहमी प्रयत्न असे चालू ठेव. थोडंसं काम करतोस आणि त्या कामाचा जेवढा वेळ जातो त्याच्यापेक्षा दुप्पट तू वेळ आराम करायलाच घालवतो. उठ, जागा हो आणि तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ना, तर मग प्रयत्न कर. योग्य त्यावेळी योग्य आराम कर. लक्षात ठेव, रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, पण रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. विश्वास ठेव. श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहराचा एकटाच फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते.
कितीही वाईट काळ येऊ दे, तू मात्र खचू नकोस. तुझी मनस्थिती बिघडून देऊ नकोस. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला मनापासून वेगळा करत असतो. आयुष्य हे एकटी मार्गासारखं आहे. वळून पाहू शकतो, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जग. कोणताही विचार, चिंता करत बसू नकोस. पहा, तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस. ते स्वप्न साकार होईल. आमच्यासारखा गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी व्यर्थ. या संदेशाचे पालन कर. मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तू माझं प्रिय बाळ आहे. मी तुला कधीही हारू देणार नाही. तुम्हालाही स्वामी माऊली प्रिय असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. बाळा, देव चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी हा उशिराच देतो. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही. जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू. बाळा, खचून जाऊ नकोस. येणारा काळ हा तुझा आनंदाचा असणार आहे. फक्त बसून राहू नकोस. प्रयत्न कर. थोडासा उशीर लागेल, पण तू तुझ्या यशापर्यंत नक्कीच पोहोचशील. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्यापर्यंत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल असं तू समजू नकोस. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी मी तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सकारात्मक विचार कर, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर मी तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. जप आणि जप दोन्ही शब्दात दिसायला सारखेच आहेत, पण उच्चारायला वेगवेगळे आहेत. त्याचाच अर्थ एकदम भिन्न भिन्न आहे. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरून जातात. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःसाठी कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता आपली स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जास्त आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. हे ध्यानात ठेव. बाळा, तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देतो. तुझ्यासाठी मी योग्य वेळ आल्यावर तुला योग्य तेच देईल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझे प्रयत्न सोडू नकोस. प्रयत्न चालू ठेव. आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा माणूस. अशक्य असे काहीच नाही. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा निघू शकतो, पण त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. थोडा संयम ठेव. तुझ्या आयुष्यातही तुला अशक्य असणारी गोष्ट शक्य होईल. आमच्यावर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या छोट्या मोठ्या इच्छा आता काही काळापर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचा मी आशीर्वाद तुला देत आहे. तू तुझे प्रयत्न आणि कर्म स्वच्छ आणि सुंदर ठेव. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आपण कोणाचे हिसकावून वस्तू घेणं चांगले नाही, पण आपली
हक्काची वस्तू असेल तर ते मिळवण्यासाठी आपल्याकडे ताकद पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.